तू कुठं राहतो पंढरपूर मधनं? पंढरपूर पासून 2 किलोमीटर लांब, शेगाव धुमाला. बस स्टँड पासून लय लांब आहे का? आहे ना. जवळ अरे मॅडम आली. मॅडम आले. ओके. ठीक आहे. थोडासा नेटचा प्रॉब्लेम आहे आज. Important terms used in highway engineering. Okay, important terms used in the highway engineering. What are the important terms? बघा रोड म्हणजे काय? Am I audible to all? माझा आवाज ऐकू येतो का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, madam. Okay, no problem. बघा रोड म्हणजे काय? तर रोड, what is mean by the road? The road is defined as a structure, as a constructed of different material to facilitate movement of vehicles, cars, cyclists, pedestrians, etc. from one place to the another place. म्हणजे आपल्याला बघा रोडचा स्टडी म्हणजे काय? रोड इज अ वन स्ट्रक्चर which is built up with a different material. वेगवेगळ्या टाइपचे मटेरियल वापरून आपण रोड तयार करू शकतो. त्यामध्ये मातीचा रोड असू शकतो, तुमचा फक्त ग्रॅव्हल जे दगड आहेत त्याचा रोड असू शकतो, किंवा त्याच्यानंतर आपला कॉन्क्रीटचा रोड असू शकतो, डांबराचा रोड असू शकतो. मीन्स विथ युझिंग अ डिफरंट टाइप्स ऑफ द मटेरियल्स टू फॅसिलिटेट मुवमेंट ऑफ व्हेकल्स फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. त्यामध्ये व्हेकल्स कुठले कुठले असतील? सगळ्या टाइपचे व्हेकल्स किंवा चालत जाणारी लोक जे की स्ट्रक्चर यूज करतात फॉर मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू द अनदर इज नथिंग बट अ रोड. ओके. सेकंड वन इज द ट्रॅफिक. द ट्रॅफिक म्हणजे काय? तर ऑन द रोड्स जेवढे काही व्हेकल्स मूव्ह होणार आहेत, जेवढे व्हेकल्स त्या रोडचा यूज करतायत, म्हणजे त्यामध्ये कार्स असतील, सायकलिस्ट असतील, पेडिस्ट्रियन्स असतील. पेडिस्ट्रियन्स म्हणजे काय? द पीपल्स हु आर वॉकिंग ऑन द रोड्स, दॅट ऑल आर कन्सिडर ऍज अ ट्रॅफिक. समजलं का दोन कन्सेप्ट? रोड अँड द ट्रॅफिक. रोड म्हणजे काय? रोड इट इज अ वन स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्टेड by using the different materials. Okay, different materials. Which are the materials? Different, it is based around the different type of the road. Okay, and which is helpful or which is facilitated to move from one place to the another place. ट्रॅफिक म्हणजे काय? जेवढे काय व्हेकल आहेत त्या सगळ्या व्हेकलचं ऍडिशन ऑन द रोड असलेले जेवढे सगळे काय व्हेकल ऑन द रोड जेवढे जातात येतात, तर त्या सगळ्याचं ऍडिशन म्हणजे काय असणार आहे? तर तुमचं ट्रॅफिक असणार आहे. समजलं? पुढची स्लाइड घेऊयात का? चला. All of you getting what is road and what is traffic? Yes, ma'am. Okay. Next point is the right of the way. The right of the way म्हणजे काय? On the way. The privilege to use road by the traffic is termed as a right of the way. The right of the way म्हणजे काय? आपल्या प्रत्येक वेळेला आपण जेव्हा हे करणार आहोत, आपण मूव्ह होणार आहोत एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस कडे, तर स्टार्टिंग पॉइंट ऑफ द जर्नी आपल्याला जर्नी करायची आहे. स्टार्टिंग पॉइंट टू ऑफ द जर्नी इज नथिंग बट ओरिजिन. आणि डेस्टिनेशन म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे तो. ओरिजिन टू द डेस्टिनेशन पोहोचण्यासाठी जो काही राईट ऑफ द वे आहे, ओके, त्या राईट ऑफ वे म्हणजे काय? आपल्याला करेक्ट जो रूट आपण चूज करणार आहोत तर त्याला आपण काय म्हणतो? राईट ऑफ द वे. पंढरपूर टू सोलापूर जर आपल्याला जायचं असेल तर जो काही रूट आहे, जो करेक्ट रूट जर आपण चूज केला तरच आपण काय करू शकतो? विल मूव्ह फ्रॉम ओरिजिन टुवर्ड्स द डेस्टिनेशन विदिन अ टाइम. दॅट इज नथिंग बट अ राईट ऑफ द वे. स्ट्रीट म्हणजे काय? जे काही छोटे मोठे रस्ते असतात त्याचा यूज आपण फॉर द मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू द अनदर पर्पज साठी करतो. दॅट इज कम अंडर द स्ट्रीट. लास्ट वन इज द कॅरेज वे. कॅरेज वे म्हणजे काय असणार आहे? जो रोडचा मेन पार्ट, सेंट्रल जो पार्ट आहे ज्याच्यावरती टोटल लोड येणार आहे व्हेइकलरचा, that is come under the carriageway. Means the part of road which is used only by vehicular traffic, that is bullet cart or motor vehicles etc. is known as the carriageway. म्हणजे रोडचा जो सेंट्रल पार्ट असेल it is considered as a carriageway. And last one is a footpath. फुटपाथ म्हणजे काय? रोडच्या साइडला जो स्मॉल रोड प्रोव्हाइड केला जातो, जो रोड के साइड वाला जो छोटा रोड प्रोव्हाइड करते हैं हम फॉर द पेडिस्ट्रियन, फॉर वॉकिंग ऑफ द पीपल्स, जो चल के जाने वाले लोग हैं उनको हम छोटा रोड प्रोवाइड करते हैं, उसको हम क्या बोलते हैं? फुटपाथ बोलते हैं. फुटपाथ मतलब क्या? तो पार्ट ऑफ रोड which is used by pedestrians or the general peoples walking on foot is termed as a footpath. हे झालं तुमचं काय? फुटपाथ. These are the terminologies we have discussed in the last lecture. ओके, समजलं का इथपर्यंत? पुढे जाऊयात का?
All of you get all Yes, ma'am. all terminologies? Okay. Then next, this is this type of the road you can see here. These are the gravels type of the road. Again, you can see this concrete. That the road is a concrete type of road. That machinery is here. Usually, is a rolling machine. Okay, but component of modern road structure. What are the components of modern road structure? तर त्या ठिकाणी वेगवेगळे कंपोनेंट आहेत. वेगवेगळे कंपोनेंट कुठले आहेत तर सबग्रेड, सब बेस, अगेन बेस कोर्स and the last one is the wearing course. Okay, these are the components of the road. Components of the road structure. कुठले कुठले आहेत सबग्रेड, second one is the sub base, third one is the base course and last one is the wearing course. तर त्यामध्ये सगळ्यात जो लोअर मोस्ट पार्ट आहे आपल्या कंपोनेंट ऑफ द रोड मधला तर तो कुठला आहे दॅट इज द सब ग्रेड. काय झालं? Any problem? Am I audible? Yes, ma'am. Yes. Okay, no problem. बघा कंपोनेंट्स ऑफ द मॉडर्न रोड स्ट्रक्चर. तर त्या कंपोनेंट मध्ये फर्स्ट वाला कोण आहे तो तुमचा सबग्रेड, सेकंड वन इज द सब बेस, थर्ड वन इज द बेस कोर्स अँड लास्ट वन इज द सरफेस कोर्स ऑफ द वेअरिंग कोर्स. तर त्यामध्ये आपल्याला जे काही डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याच्या डायग्राम पण आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. तर बघा यामध्ये सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड आहे तो म्हणजे कुठला आहे सॉइल सबग्रेड. दॅट इज द सॉइल सबग्रेड. त्याच्यानंतरचा पार्ट कुठला आहे सब बेस कोर्स. त्याच्यानंतरचा कुठला आहे बेस कोर्स. लास्टच वरती टॉपचा आहे तो सरफेस कोर्स आणि लास्ट वन इज द वेअरिंग कोर्स असतो याच्यावरती. म्हणजे काय बघा रोड कंपोनेंट आहेत ते किती आहेत आपले सॉइल सबग्रेड, त्याच्यानंतर सॉइल सब बेस, नंतर बेस कोर्स आणि लास्ट वन इज द सरफेस कोर्स. तर यामध्ये जे लेअर आहेत या एवढ्या लेअर मध्ये रोड स्ट्रक्चर आपलं काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे. तर या प्रत्येक रोडचं या प्रत्येक लेअरचं काही ना काहीतरी एक फंक्शन आहे. तर त्यामध्ये बघा पहिला जो आहे फंक्शन, पहिला जो आपला पूर्ण लोअर मोस्ट पार्टापासून आपण चालू करूयात. Lower most layer of the road structure is the soil subgrade. Okay, so we'll see the what is mean by the soil subgrade and what is the basic aim of this soil subgrade. बघा तर या ठिकाणी सबग्रेड इज द लोअर मोस्ट पार्ट. त्याच्यानंतर तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल यू कॅन सी दिस. बघा सबग्रेड इज द लोअर मोस्ट पार्ट. आफ्टर दॅट देयर आर सम ऑफ द ग्रॅव्हल्स और सम ऑफ द बिग साइज ऑफ द एग्रीगेट्स आर यूज्ड हियर ऑन दिस सब बेस कोर्स. ओके, उसके बाद यहाँ ये सेकंड कोर्स आता है दैट इज द बेस कोर्स. उसमें उससे भी कम थोड़ा साइज वाले एग्रीगेट यहाँ यूज किए हैं, या तो उधर ब्रिक बर्न्ट ब्रिक भी यूज कर सकते हैं. जो भी इजीली चिपर मटेरियल अवेलेबल चिपर मटेरियल है वो यहाँ वो यूज कर सकते हैं फॉर द कंस्ट्रक्शन ऑफ द रोड्स. बट दॅट ऑल लेअर शुड बी प्रिपेअर्ड. सब बेस असेल ते बेस कोर्स असेल, बेस कोट असेल अँड बेस कोट मीन्स टॉप मोस्ट लेअर आणि त्याच्यावरती आपलं काय असणार आहे वेअरिंग कोट. मग तो वेअरिंग कोट मध्ये डांबरी असेल तर डांबर त्या ठिकाणचा टोटल वरचा जो लेअर येईल तो म्हणजे तुमचा जो की वेअरिंग कोट असेल. वेअरिंग कोर्स म्हणजे डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ रोड. तो कुठल्या टाइपचा रोड असेल त्या पद्धतीने त्याचं काय असेल वेअरिंग कोर्स असेल. दॅट इज द टॉप मोस्ट लेअर ऑफ द रोड. बघा यामध्ये सबग्रेड इज द लोअर मोस्ट पार्ट, त्याच्यानंतर सब बेस, त्याच्यानंतर बेस कोर्स, उसके बाद आता है बेस कोट अँड लास्ट वन इज द वेअरिंग कोर्स. त्याच्या साईज दिलेले आहेत बघा 20 ते 25 सेंटीमीटर एवढा ह्याचा रोड आहे. एवढा ह्याचे वेळ तुम्ही इथं प्रोव्हाइड केलेले आहे. एवढी थिकनेस प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यानंतर 10 ते 15 सेंटीमीटर आपल्या बेस कोर्सची प्रोव्हाइड केलेली आहे. 8 ते 10 सेंटीमीटर एवढी तुमच्या बेस कोटची प्रोव्हाइड केलेली आहे. टॉपला जो आपला वेअरिंग कोट आहे तो कितीचा आहे तर 4 सेंटीमीटरचा आहे. सगळ्यांनी हे डायग्राम मागच्या लेक्चरला काढून घेतलेत ना? हो मॅडम. येस मॅम. ओके, येस मॅम. ठीक आहे. तर आता विल सी वन बाय वन लेअर. तर बघा पहिला जो आहे तो म्हणजे सबग्रेड. आता या ठिकाणी बघा सबग्रेड जो आहे या ठिकाणी तर सबग्रेड हा लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड आहे. लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड. तर ह्याचं फंक्शन काय असू शकतं तर बघा द फिनिश्ड अँड कॉम्पॅक्टेड सरफेस ऑफ अर्थवर्क ऑन विच रोड पेवमेंट रेस्ट इज कॉल्ड ॲज अ सबग्रेड ऑर फॉर्मेशन. तर यामध्ये पहिलं बेसिक जे काम काय आहे तर सबग्रेड म्हणजे काय तर आपल्याला सबग्रेड म्हणजे पूर्ण लोएस्ट पार्ट ऑफ द रोड, पूर्ण लोएस्ट पार्ट खालचा जो रोडचा लोएस्ट पार्ट आहे जो आपण बनवणार आहोत त्याला आपण काय म्हणलेलं आहे तर सबग्रेड असं म्हणलेलं आहे. तर तो सबग्रेड आपल्याला बनवायचा आहे. तर तो सबग्रेड आपण कसं बनवणार रोडचा तर अर्थ मटेरियल असणार आहे. आपली जी टोपोग्राफी आहे तर त्याचा स्टडी त्या ठिकाणी करावा लागेल. मग त्यासाठी फॉर्मेशन लेवल फिक्स करावे लागेल, लेवलिंग करावं लागेल, मग त्यासाठी कटिंग करावं लागेल, काही ठिकाणी फिलिंग करावं लागेल. म्हणजे काय कटिंग आणि फिलिंग कधी करणार आपण तर त्यासाठी आपल्याला रोडचा मग सर्वे करावा लागेल. नवीन रोड कन्स्ट्रक्ट करायचा म्हटल्यानंतर रोडचं काय करावं लागेल सर्वे करावं लागेल.
सर्वे करून झाल्यानंतर आपल्याला समजेल की डिपॉझिशन कुठल्या साईडला आहे, अंडुलेटिंग म्हणजे खड्डा अंडुलेटिंग कुठल्या पार्टला आहे, मग डिपॉझिशन आहे तिथला एरिया तो कट करायचा आणि ज्या ठिकाणी अंडुलेशन, ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी तो अंडुलेटिंग पार्ट जो अर्ध मटेरियल जे आपण कट केलेलं आहे ते त्या ठिकाणी फिल करायचं. म्हणजे आपल्याला कसं मिळेल लेवल, आपला फॉर्मेशन लेवल मिळेल आपल्या रोडची. म्हणजे फॉर्मेशन लेवल म्हणजे काय, एक लेवल्ड सरफेस मिळेल आपल्या रोडसाठी. ओके, हे आपण कशावरती बेस करतोय, इट डिपेंड्स अपॉन द टोपोग्राफी. कुठल्या टाईपची टोपोग्राफी आहे, समजा टोपोग्राफी मध्ये त्या ठिकाणी टोपोग्राफी म्हणजे काय, त्या ठिकाणी काय वेळेला अंडुलेटिंग असेल, काय वेळेला डिपॉझिशन असेल, तर आपल्याला हे सगळं कटिंग आणि फिलिंग करून एक फॉर्मेशन लेवल बनवायची आहे फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ रोड. ओके, तर अशी लेवल एकदा आपण फिक्स केली, तर फिक्स केल्यानंतर परत आपल्याला काय करायचे, सबग्रेड म्हणजे काय, हा पूर्ण लोएस्ट पार्ट आहे. तर या लोएस्ट पार्ट मध्ये मला आता काय करायचे की मला ह्याची बेअरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करायची. आय वॉन्ट टू इन्क्रीज द बेअरिंग कॅपॅसिटी. वाय, तर टोटल रोडवरची येणारे जे ट्रॅफिक आहेत किंवा रोडचा जेवढी हाईट आहे, तर रोडवरती असणारे जेवढे काय आपण लेअर 1 2 3 4 लेअर आहेत, तर त्या सगळ्याचा लोड आहे तो कुणावरती येणार आहे, तुमच्या सबग्रेड वरती येणार आहे. कारण इट इज अ लोअर मोस्ट पार्ट आणि सबग्रेड थ्रू परत आपल्या अर्थला हा लोड काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. अँड सो फॉर दॅट पर्पज, for making the formation level in the cutting and the filling, formation level is fixed. After that compaction is made. compaction आपण करतो त्या ठिकाणी वॉटरचं स्प्रिंकलिंग करतो आणि थ्रू द रोलर, तर रोलरच्या साहाय्याने आपण काय करणार आहोत, त्याचं कॉम्पॅक्शन करणार आहोत. आणि आफ्टर द रोलिंग काय होईल, त्या ठिकाणची लोड कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजेच बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट अर्थ इज गोज ऑन इन्क्रीजेस. आणि मग ती जर बेअरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज झाली तर जो काय येणारा लोड आहे तो सबग्रेड काय होऊ शकतो, ऑटोमॅटिकली बेअर करू शकतो. So for that purpose, subgrade is the lowermost part of the structure. Okay, and what is the basic aim, या ठिकाणी सबग्रेड वरती आपण काय करतो, फॉर्मेशन लेवल रोडची फिक्स करतो. त्यामध्ये मग फॉर्मेशन लेवल कशी करणार, इट डिपेंड्स अपॉन द टोपोग्राफी. मग ती टोपोग्राफी पूर्णच लेवल असेल तर कटिंग करायची किंवा फिलिंग करायची काही गरज नाही. ग्राउंड लेवल करण्यासाठी कटिंग किंवा फिलिंग करायची काही गरज नाही. तर त्यावेळेला जर टोपोग्राफी जर आपली अंडुलेटिंग असेल, काही ठिकाणी डिपॉझिशन असेल, तर काय करायला लागेल, जो ठिकाणी डिपॉझिशन आहे तो लेअर कट करावा लागेल. ज्या ठिकाणी तुमचा अंडुलेटिंग आहे तो डिपॉझिटेड अर्थवर्क आहे ते आपलं काय करावं लागेल, कट करून इकडे फिल करावं लागेल. अँड देन वी विल अचीव द फॉर्मेशन लेवल. आणि ही फॉर्मेशन लेवल जेव्हा तुम्हाला मिळेल तर त्यावेळेला काय करायचं, परत फॉर इन्क्रीजिंग द bearing capacity of the soil, we have to sprinkler some amount of water on the soil layer, and after that we'll make a compaction by using the rollers. आणि जेव्हा आपण हे कॉम्पॅक्शन करू तेव्हा ऑटोमॅटिकली द बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल विल बी गोज ऑन इन्क्रीजेस. ओके, अँड दॅट it is a lowermost part, that's why total load coming on the road from the vehicles, okay, and from the load of that layers that will be come on the subgrade, and so that subgrade should be a strong. समजलं का सगळ्यांना? All of you understand this? Yes, ma'am. All of you getting? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so write down this subgrade now. Write down one by one. We'll finish. Write down subgrade. The finished and compacted surface. The finished and compacted surface. The finished and compacted surface of earthwork on which a road pavement rest is called subgrade or formation. Is called subgrade or formation. Full stop. The subgrade of a road
may be provided may be provided on an embankment in cutting or existing ground level depending upon the topography and the finalized formation level It consists of well compacted natural soil. It consists of well compacted natural soil. Brought to required camber and gradient. आता लक्ष द्या, कॅम्बर आणखी ग्रेडियंट ह्या ज्या कन्सेप्ट आहेत तर त्या तुम्हाला आता समजणार नाहीत. तर याच्यानंतरचं जे लेक्चर असेल त्यावेळेला आपण ह्या कन्सेप्ट कॅम्बर म्हणजे काय, ग्रेडियंट म्हणजे काय, म्हणजे हे शोल्डर म्हणजे काय रोडचा, तर हे सगळ्या कर्व म्हणजे काय, ह्या ज्या आहेत प्रॉपर्टीज आपण त्या शिकणार आहोत. ओके, तर बघा, ब्रॉट टू द रिक्वायर्ड camber and the gradient. Full stop. The thickness and type of pavement structure. The thickness and type of pavement structure depends upon the supporting power of the subgrade because the entire load of the pavement including the load of traffic transmitted through the pavement is ultimately taken up by subgrade. Full stop. All of you completed? झालं का सगळ्यांचं? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay, moving towards the next slide.
समजलं का? सबग्रेड म्हणजे काय? पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा, सबग्रेड म्हणजे काय? लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड. सेकंड पॉइंट म्हणजे काय की या ठिकाणी आपलं काम काय असतं की फॉर्मेशन लेवल आपल्याला बनवायचे आहे, तो म्हणजे लेवल्ड सरफेस. तो कसा बनवणार आपण लेवल्ड सरफेस? दॅट लेवल्ड सरफेस इज प्रिपेअर्ड. हाऊ इट इज प्रिपेअर्ड? फॉर्मेशन लेवल इज प्रिपेअर्ड इन टर्म्स ऑफ द बाय टेकिंग द टोपोग्राफी, बाय टेकिंग द व्ह्यू इन टू द टोपोग्राफी. तर टोपोग्राफी कशी बघणार आहे आपण? तुम्ही त्या ठिकाणी अंडुलेटिंग पार्ट आहे, काही वेळेला डिपॉझिशन आहे. तर अंडुलेटिंग पार्ट आहे त्या ठिकाणी काय करणार आहे आपल्याला? मटेरियल फिल करावं लागेल ना. डिपॉझिशन आहे त्या ठिकाणचं कट करावं लागेल, म्हणजे कटिंग आणखी फिलिंग या दोन्ही या ठिकाणी काय आलं तुमच्या? कटिंग आणखी फिलिंग बोथ आर कम हिअर. आता कटिंग म्हणजे काय? तर डिपॉझिशन झालेलं आहे ते अर्ध मटेरियल कट करायचं. आणखी फिलिंग म्हणजे काय? ज्या ठिकाणी अंडुलेटिंग आहे पोर्शन त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला? फिलिंग करायचंय. आणि बेस अराउंड दिस वी हॅव टू फिक्स द फॉर्मेशन लेवल ऑफ द रोड. नंतर आपल्याला काय करायचंय? रोडची आपल्याला काय करायची? बेरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करायची आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? वॉटर थोडं स्प्रिंकलर करून त्या ठिकाणी ठीक आहे. इकडे थोडं लक्ष द्या. नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण जो पार्ट राहिलेला आहे आपला तो उद्या घेऊयात. ठीक आहे. उद्या आपलं लेक्चर असेल तर त्या लेक्चरला आपण रिमेनिंग पार्ट कंटिन्यू करूयात. आज थोडं लेक्चर सारखं नेट बंद पडतंय त्यामुळे अधून-मधून बंद होते, लिंक लागत नाहीये. सो विल फिनिश दॅट component of the roads on the tomorrow's lecture. Okay, thank you all. Okay, ma'am. Okay. Okay. 46 are present.